बातमी सोप्या मराठी भाषेत. ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाची कमाल. विघ्नेश पुथुर मुंबई इंडियन्ससाठी हिरा ठरला. IPL 2025 मध्ये जोरदार कामगिरी. चेन्नई. एका गरीब ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाने क्रिकेटमध्ये कमाल केली आहे. त्याचं नाव आहे विघ्नेश पुथुर. वय 24 वर्ष. तो डाव्या हातानं फिरकी गोलंदाजी करतो. IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध त्याने खूप छान गोलंदाजी केली आणि 3 महत्त्वाचे विकेट घेतले. विघ्नेशला मुंबई इंडियन्सच्या लोकांनी केरळमध्ये क्रिकेट खेळताना पाहिलं होतं. त्याचे वडील सुनील कुमार ऑटोरिक्षा चालवतात आणि IKP बिंदू घरी काम करतात. घरी जास्त पैसे नसताना सुद्धा त्याच्या घरच्यांनी त्याला क्रिकेट खेळायला खूप मदत केली. विघ्नेश मुंबई इंडियन्सच्या चांगल्या युवा खेळाडूंच्या यादीत आता जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत सामील झाला आहे. चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव कॅप्टन होता आणि त्याच्या टीमसाठी विघ्नेशने पहिल्या 3 ओव्हरमध्येच ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुडा यांसारख्या मोठ्या खेळाडूंना आउट केलं. तो कुलदीप यादवसारखा गोलंदाजी करतो. चेंडूला हवेत फिरवतो आणि बॅट्समनला फसवतो. रविवारी झालेल्या सामन्यात त्याने फिरकी खेळणाऱ्या चांगल्या खेळाडूंना सुद्धा आपल्या गोलंदाजीने हैराण केले. ऋतुराज, दुबे आणि हुडा तिघेही उंच शॉट मारण्याच्या प्रयत्नात आउट झाले. विघ्नेशने याआधी केरळसाठी मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळलेलं नसलं तरी पहिल्याच मोठ्या सामन्यात त्याने अजिबात भीती दाखवली नाही आणि लगेचच चांगली कामगिरी केली. चेन्नईमध्ये CSK विरुद्ध खेळताना दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या जागी विघ्नेशला संधी मिळाली. विघ्नेश पुथुर कोण आहे? विघ्नेश केरळच्या मलप्पुरमचा आहे. त्याचे वडील ऑटोरिक्षा चालवतात आणि आई घरी काम करते. पैशांची अडचण असून सुद्धा त्याच्या घरच्यांनी त्याला क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी खूप साथ दिली. क्रिकेटमध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठी विघ्नेश मलप्पुरममधून त्रिशूरला गेला. सुरुवातीला तो कॉलेजमध्ये मध्यम गतीचा गोलंदाज होता, पण नंतर त्याने फिरकी गोलंदाजी करायला सुरुवात केली. त्रिशूरच्या सेंट थॉमस कॉलेजमध्ये शिकत असताना विघ्नेश चांगला खेळाडू म्हणून ओळखला जाऊ लागला. केरळ क्रिकेट लीगमध्ये अलाप्पे रिपल्ससाठी खेळताना त्याने खूप चांगली कामगिरी केली. त्याने तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये सुद्धा काही सामने खेळले आहेत. त्याने केरळच्या 19 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील टीमसाठी क्रिकेट खेळले आहे, पण मोठ्या टीममध्ये त्याला अजून संधी मिळालेली नाही. मुंबई इंडियन्सने विघ्नेशला कसा शोधला? केरळ क्रिकेट लीगमध्ये विघ्नेश कसा खेळतो हे मुंबई इंडियन्सच्या लोकांनी पाहिलं होतं. त्यामुळे IPL 2025च्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपयांना विकत घेतलं. या वर्षीच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने त्याला दक्षिण आफ्रिकेत SA20च्या तिसऱ्या सीझनमध्ये नेट बॉलर म्हणून MI केप टाउनमध्ये पाठवलं होतं. तिथे त्याला टीव्हीसचा चांगला फिरकी गोलंदाज राशिद खान यांच्यासोबत ट्रेनिंग करण्याची संधी मिळाली. कॉमेंटेटर हर्षा भोगले म्हणाले की विघ्नेश ताशी 70 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करत होता, ज्यामुळे तो सुरुवातीच्या दिवसांतील कुलदीप यादव सारखा वाटत होता. मुंबई इंडियन्सला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि 2025च्या पूर्ण सीझनमध्ये या डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाज